आम्ही या मोत्यांबद्दल अधिक सांगू शकतो। आपण कुलमुक्त्यार आहात, आपणास निवाड्यात आरोपी किंवा फिर्यादी यांच्या बाजूने बोलता येणार नाही, परंतु आम्ही निपक्षपातीपणाने बोलू। तसं असेल तरच बोलावं, अन्यथा आरोपीची तुम्ही पाठराखण करता आहात असा जरा देखील संशय आम्हाला आला तर तुमच्याकडून कुलमुख्त्यार पद काढून घेतलं जाईल। माफी असावी, परंतु ते आम्ही आताही सोडण्यास तयार आहोत महाराज। मतलब निष्पाप पतीवर आरोपांची चिखलफेक होत असताना आम्हाला कुलमुख्त्यार पदाची तमा नाही। आमचे पतिराज आमच्यासाठी पृथ्वी मोलाचे आहेत। बोला महाराज, युवराजांनी ते मोती गोदावरीस दिले नाही, ते त्यांच्या मोती लगातून निसरून तिच्या ओवाळणीच्या तबकात पडले आणि हे युवराजांना माहीतही नव्हते। हे कोणी सांगितले तुम्हाला? गोदावरीने। देवा, मोती निसटून नेमके गोदावरीच्या हातात असलेल्या तबकात पडले याचा अर्थ ते मोती शहाणेच म्हणायचे। पण सरकार, हे दोन मोती एकाच घोड्यावर फिरत होते आणि त्या दिवशी तर घरीच घेऊन आले आणि हे सर्वांनी पाहिलं देखील। त्या दिवशी गोदावरी काळदरीत जीव देणार होती। आम्ही गोदावरीला वाचवलं, तिचा विचार ठाम होता, पण आम्ही तिला समजावलं, आत्मनाशापासून परावृत्त केलं आणि सुखरूप अनाजी पंतांच्या घरी नेऊन सोडलं। पंतांनाही आम्ही समजावलं। महाराज गडावर नाहीत, काळजी घ्या असंही म्हणालो। पण गोदावरीने जीव द्यावा असं काही घडलंच नव्हतं। ते आम्ही कसं सांगावं? काही घडलं की घडलं नाही? पण यामध्ये एक मात्र घडलं, तुम्ही गोदावरीला आपल्या घोड्यावर घेतलं। ते आम्ही नाकारत नाही, नाकारणारही नाही। गोदावरी प्रचंड घाबरलेली होती, तिच्या पायाला जखम झाली होती आणि दुसरी गोष्ट, आमचा घोडा पवन आमच्या खेरीज अन्य कोणालाही आपल्या पाठीवर बसू देत नाही, म्हणून आम्हाला गोदावरीला घोड्यावर बसवून घ्यावं लागलं। एखादी स्त्री घोड्यावर बसते याचा अर्थ काय होतो सांगू शकाल? गोदावरी आमच्या घोड्यावर बसली होती, जरूर बसली होती, पण मागे। आऊसाहेबांनी आम्हाला प्रत्येक स्त्रीला माय बहीण म्हणण्याचा संस्कार दिला आणि म्हणूनच परस्त्री समोर आमची नजर भुई सोडत नाही। गोदावरीला आम्ही घोड्यावर बसवलं, पण मागे बसवलं। आमच्या घोड्यावर आमच्या पुढे बसण्याचा मान फक्त युवराती येसुबाई साहेबांचा, अन्य कोणाचाही नाही।
तमाम रयतेला सांगू इच्छितो की घोड्यावर पुढे बसते ती पत्नी आणि मागे बसते ती बहीण. शाबास युवराज. शाबास युवराज. आणि जर आम्ही तिला पळवणारे होतो तर त्या दिवशी तिला रानातून घरी का घेऊन आलो? म्हणूनच हा केदारजी खोटं बोलतोय, साफ खोटं. पुढे बोलाल तर याद राखा. हेच ना सरकार, सतत धमकी आणि मारेकरी. काही बोलायला गेलं तर शंभू राजांची 2 माणसं कायम माझ्या पाठीवर. त्यातला एक हा पहा. मला भीतीच वाटते याच्याकडे बघून. ज्योत्याजी केसरकर, समोर या. तू एकटाच? रायप्पा कुठे आहे? माहित नाही सरकार. कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही त्यांच्या मागावर होतात? सरकार, मला आणि रायप्पाला नुसती नजर ठेवायला सांगितली होती, तर मारणार होतो आम्ही त्याला. कारण त्यांनी आमच्या युवराजांचं नाव घेतलं. ते आम्हाला पटलं नाही. चांगलाच इंगा दाखवणार होता त्याला. बघा बघा, म्हणजे मी कोणत्या प्रसंगातून गेलो होतो. म्हणजे मला मारायचं की हे दोघे मोकळे. तुम्ही जाऊ शकता. केदारजी, त्या गोदावरीवर शंभूराजांची मोहिनी पडली होती असं तू म्हणतोस, बरोबर? बरोबर. मग त्यांनी तिला पळवून नेण्याचं काय कारण? सांगतो ना सरकार. त्याचं असं झालं, गोदावरी सासरी नांदायला तयार झाली होती. मी तिला न्यायलाही गेलो, पण अचानक गोदावरी नको नको करायला लागली. मेण्यातही बसायला तयार नव्हती. अण्णाजी पंतांनी दटावलं. तिच्या आईने तिला रागे पण भरले. नंतर तिच्या लक्षात आलं की आता आपल्याला जायला हवं, पर्याय नाही. पण इथे मात्र युवराजांनी अटकळ केली. गोदावरी उद्या जायची म्हणून रात्रीतच तिला पळवून नेली आणि कुठल्या तरी एका सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलं. गोदावरीला पळवून नेलं हे मान्य, परंतु याला पुरावा काय? पुरावा आहे तर भक्कम पुरावा द्यावा लागेल. भक्कम पुरावा. घडी घालून ठेवलेला रेशमी धाग्याचा पुरावा. हा शेला. ऐक, गोदावरी, पाहू. नाही नको, काही नाही. गोदावरी, आमच्या राणूबाईंच्या पायाला जखम झाली असती तर पाय पुढे करताना तीही संकोचलीच असती. पाहू. युवराज, सरकार, हा शेला गोदावरीला पळून नेताना तिच्या दालनात सापडला माझ्या सासूबाईंना. त्यांनी दिला. पहा, हा शेला युवराजांचाच दिसतोय. कावेरीबाई. जी सरकार. हा शेला तुम्हाला गोदावरीच्या दालनात घटना घडल्यानंतर सापडला? जी सरकार.
या तुम्ही. हा शेला तुमचा आहे? होय, हा शेला आमचाच आहे. घ्या. सरकार मी कशाला खोटेपणा करेन? स्वराज्यात खोटेपणा चालत नाही हे मला ठाऊक आहे. कारण खोटेपणा करणारा रायगडाच्या दुसऱ्या पायरीवरच गारत होतोय. युवराज, हा तुमचा शेला गोदावरीच्या दालनात सापडतो. याचा अर्थ तुम्ही तिच्या दालनात गेला होता, तुम्ही तिचे अपहरण केले असा होतो. शेला आमचा जरूर आहे, पण अपहरण आम्ही केलेलं नाही. मग शेला तिच्या दालनात कसा? तो शेला आम्ही तिच्या जखमी पायास बांधला होता. केव्हा? काळदरी जीव देत होती तेव्हा. हे खोटं आहे, हा बनाव आहे. सरकार, मुळात हा शेला पायाला बांधलेलाच नव्हता. हा माझ्या सासूबाईंना सापडला, त्यांनी तो दिला. महाराज, मी खरं सांगतो, मी खोटं बोलणार नाही. तुमच्या आरोपानुसार गोदावरीवर युवराजांची मोहिनी पडली होती. तुम्ही तिला सासरी नेणार होता, पण आदल्या रात्री युवराजांनी तिला पळवली. पण गोदावरीचं म्हणणं काय? ती दरबारात येईल असं काही वाटत नाही, पण ज्यांनी पळवलं ते इथेच आहे. सरकार, तिचं काही बरं वाईट झालं असेल तर? महाराज, राणी साहेब, माफी असावी, पण मी आई म्हणून सांगते, ऐका, मला हा न्याय निवाडा नको. झाली एवढी शोभा खूप झाली. मला माझी लेक द्या, दुसरं काही नको. हात जोडते मी, पदर पसरते. महाराणी साहेब, हेही खरं आहे की आपण न्याय द्याल, पण न्याय कसाही झाला तरी तो मला भूषणावह नाही. शेवटी माझंच मस्तक खाली जाणार. हे कळकळीची विनंती, हे थांबवा महाराज. तानाजी पंत, रयत आली आहे. खरं काय खोटं काय ते सगळं रयते समोरच होऊन जाऊ दे. तानाजी पंत, आज निवाडा जर अर्ध्यात सोडला तर स्वराज्य कलंकित होईल. लोक म्हणतील शिवाजीने आपल्या पोरास पाठीशी घातलं म्हणून. रयतेस एक न्याय आणि राजपुत्रास एक न्याय असं बोलतील, पुढेही बोलत राहतील. पंत, पिढ्या येतात, पिढ्या जातात, पण जरतारी वस्त्राला काळाच्या ओघात बदनामीच्या चिंध्या बांधल्या जातात. आणि या बदनामीच्या चिंध्यांखालचं जरतारी वस्त्र मग कधीच कोणालाच दिसत नाही. आम्हाला तसं व्हायला नकोय. परंतु महाराज, उद्या दरबारातल्या गोष्टी बाहेर गेल्या तर आजपर्यंत त्यांच्या महाली याच्या सगळ्या नोंदी देखील झाल्या असतील. मोगल, इंग्रज, पोर्तुगीज यांच्या दरबारात लिहिलं देखील गेलं असेल की शिवाजीराजांचे पुत्र संभाजीराजे यांनी सूर्णीस कन्या गोदावरीस पळवले म्हणून.
चारित्र्याची बदनामी सगळ्यात आधी लिहिली जाते आणि एकदा लिहिलेली बदनामी पुसण्याचा प्रघात नाही. म्हणून आमचं म्हणणं आहे, जे असेल ते तसंच्या तसं रयतेसमोर येऊ दे. परंतु त्यासाठी शंभूराजेंनी सफाई दिली पाहिजे. बोला शंभूराजे. आम्ही आणखी काय सफाई द्यावी? ज्या रात्री गोदावरीला कोणी पळवून नेलं त्या रात्री आम्ही जंजिऱ्याकडे जाणाऱ्या मोगल रसदेवर तुटून पडलो होतो. आमच्या सोबत सरदार चव्हाण आणि सरदार ढंढेरे होते. त्यांना विचारावं. तिकडे मुघल पळवून लावले, इथे गोदावरीला पळवून नेली. खामोश! एक अक्षर पण बोलशील तर अरे कुणाबद्दल काय बोलतो? कमीच ठेव. सरकार, एक जरी शब्द खोटा निघाला तर मला खेटराने मारा. तो कार्यक्रम होणारच नाही. एक गोष्ट आमच्या ध्यानात आली आहे. निवाड्याचं कामकाज चोख पार पाडण्यासाठी गोदावरीस हजर करावं. माफी असावी राणी साहेब, पण गोदावरीस हजर राहणे कठीण आहे. गोदावरीस हजर करावंच लागेल. हो, पण सरकार ती हजर राहूच शकली नाही तर मग मला न्याय होणार कसा? कारण केलेल्या आरोप प्रत्यारोपाची सत्यता गोदावरीस माहित आहे आणि ती इथे असल्याशिवाय ना आरोपी गुन्हेगार सिद्ध होतो ना निर्दोष ठरतो ना फिर्यादीची सत्यता पुढे येते. त्यामुळे हा सूर्य हा जयद्रथ करण्यासाठी गोदावरीच पाहिजे. एक बाप म्हणून आम्ही शंभूराजांना एक सवाल विचारू इच्छितोय. फक्त एकच. इजाजत आहे? जरूर. कवड्यांची मायाणा शंभूराजे, हे आम्ही नाही, आऊसाहेब आपणच विचारता आहे असं समजून उत्तर द्या. त्या कवड्यांच्या मायेवर हात ठेवून शपथ घेऊन सांगा, तुम्ही गोदावरीला पळवलं नाही. होय आबासाहेब. त्या रात्री गोदावरीला आम्ही पळवलं नाही.
सरसेनापतींना आम्ही आदेश करत आहोत. त्यांनी उद्याच गोदावरीस न्यायासनासमोर हजर करावे. तोपर्यंत निवाड्याचे कामकाज तहकूब करण्यात येत आहे. त्या रात्री गोदावरीला आम्ही पळवलं नाही.